झी 24 तास एक पाऊल पुढे. हिंदी चॅनल आणि तुम्ही हे दरवेळी आमने सामने असं चित्र का दिसतं? 2008 साली पण तेच होतं, आत्ताही तेच दिसतंय. माझा काय राग हा विषय नाहीये. प्रश्न असा आहे की तुम्ही वाटेल त्या थराला जाऊन तुम्ही चॅनलवरती गोष्टी दाखवू नका. आणि ते जे सगळं चालू असतं म्हणजे मध्ये आत्ता म्हणजे 2008लाही तेच झालं, आत्ताही तेच चाललंय. राज ठाकरेंनी उगला जहर बिअर सगळं ठीक आहे. मी टीका माझ्यावरती केली कोणी तर मला काही प्रश्न नसतो. टीका करणारच, टीका होणार. पण ज्या प्रकारे तुम्ही एका बाजूने ते सगळं अख्खं चित्र रंगवायला लागतं म्हणजे त्या दिवशी त्या एका हिंदी चॅनल्सवरती वगैरे सगळं चालू होतं. बिहारचा कोणतरी एक खासदार कोणतरी काहीतरी बोलत होता. तो बोलतोय त्याच्यावरती ते एका हिंदी चॅनलची एक ती बाई होती अँकर और ती सांगते बराबर है आप सही बोल रहे हैं, आप सही बोल रहे हैं, जवाब दीजिए इसका. सही बोल रहे हैं तू कोण ठरवणारी? भाई काही चॅनलवरती राज ठाकरे महाराष्ट्राला कलंक आहे. कशावरनं तुम्ही निष्कर्ष काढला? तुम्ही कोण ठरवणार आहे? भाई राज ठाकरे कोण आहे हे जर समजा तुम्ही मला विचारता मग माझं असं म्हणणं तुम्ही कोण आहात? तुम्ही अशी कोणती मोठी अथॉरिटी आहात? तुम्ही जजेस आहात, न्यायाधीश आहात, न्यायनिवाडा करणार आहात तुम्ही ठरवणार. तुम्हाला जे वाटणार तेच देशाने ऐकलं पाहिजे. जे तुम्ही प्रश्न मला विचारताय तेच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. असं पाहिलं तर तुम्ही हिंदी चॅनलच्या विरोधात नाही, परंतु त्यांच्या चॅनलवर काही लोकांच्या प्रवृत्ती विरोधात तुमच्या सतत आरोप केला जातो. विशेषतः हिंदी माध्यम किंवा इंग्रजी माध्यमाच्या वृत्तपत्र किंवा चॅनल्समधनं. त्याच्यावर आपण थेट आज बोलूया की राज ठाकरे हे विद्वेषाचं राजकारण करतात की ज्याची एक झलक पूर्वी शिवसेना दाखवत होती. म्हणजे मग ते घाशीराम कोतवाल असेल, बाइंडर असेल किंवा अलीकडच्या काळात फायर वॉटर असेल, या सगळ्या याच्यामध्ये कुठेतरी नकार, तिरस्कार अशाच प्रकारचं राजकारण आपण करत आलेलो आहात. आणि तीच रेष अधिक ठळकपणे, अधिक सक्षमपणे आपण पुढे नेत आहे. अशा प्रकारचे वारंवार आरोप आपल्यावर होत आहेत. बघा, एक पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, एक तो मागे कुठचा एक चित्रपट जो होता त्या करण जोहरचा तो सोडला. तर अशा कुठच्या नाटकावरती किंवा कुठच्या चित्रपटावरती माझ्यावरती चित्रपट आलाय त्याला तरी मी बंदी घातली का कधी? त्याला तरी विरोध केला का मी आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं होतं त्याला विरोध करायचा नाही. त्या गोष्टीला माझ्यावरती चित्रपट काढताना त्याला मोकळीक आहे. माझ्या विरोधात काढताय मोकळीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, मी एक समोरच्याचा पण पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे ना हा समजून घेणारा माणूस आहे. मी टीकेला प्रॉब्लेम नाही माझा, टीकेलाही भीत नाही किंवा टीका करावीच. जशी मी टीका करतो तशी समोरच्याही करतात. मग ती चॅनल्स असतील तर अजून कोणी असेल. पण टीका कोणत्या टोकाला जाऊन करायची? आणि माझं असं म्हणणं तुम्ही तुमच्या चॅनलवरती दुसरी माणसं येऊन माझ्यावरती टीका करत असतील तर मला मान्य आहे. चॅनल म्हणून तुम्ही अँकर म्हणून जर माझ्यावरती टीका करत असाल ते मला मान्य नाही, कारण तुम्ही त्याच्यासाठी बसलेलं नाही आहे तिथे. मग ती चॅनलची ऑफिशियल भूमिका ठरते. अर्थातच, म्हणजे तुमचा अजेंडा तो सेट झालेला आहे. तुमचा हिंदी चॅनलवर राग आहे का? कारण ते चुकीचं दाखवतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. मी आपल्याला सांगतो की इथल्या जी हिंदी चॅनलची जी मुलं आहेत, बरेचशी मराठी मुलं आहेत, माझं भाषण चालू असताना जे ट्रान्सलेशन तिकडे जे टेलिव्हिजनवरती दाखवत असतात, अशा मला 2-3 उदाहरणं मला माहिती आहेत की त्यांनी फोन करून त्यांना सांगितलं दिल्लीला की अहो हे असं नाही बोललेत ते. त्याच्यावरून त्यांनी सांगितलं शट तुझं काम तू कर, आमचं आम्ही बघून घेऊ. म्हणजे तुम्हाला उलटच ते फिरवायचे, तुम्हाला कॉन्ट्रोवर्सीज क्रिएट करायची आहे, समजून घ्यायचंच नाहीये. कुठेतरी भाषांतरापेक्षा सुद्धा हा पलीकडे जाऊन त्यांच्याकडनं हा द्वेषाचा भाग आहे की आम्ही वाटेल ते करू देशात, तुम्ही ह्याच्याबद्दल बोलायचं नाही. मी नाही खपवून घेणार या गोष्टी. हे कोण जजेस लागून गेले काय? मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, या सगळ्या अख्ख्या प्रांतांबद्दलची गोष्ट सांगतो. माझा काय कुठच्या प्रांतांना विरोध आहे किंवा प्रांतातल्या लोकांना विरोध आहे. तुम्ही तुमची राज्य मोठी करा, वाढवा, इतर राज्यांपेक्षा पुढे न्या, काही प्रश्नच नाही ना. प्रत्येक राज्यामधल्या त्या लोकांनी जर आपापली राज्य मोठी केली तर देशच मोठा होईल ना. पण इतर राज्यांनी कामं करायची आणि हे रिकामटेकडे बसलेत, ह्यांनी काही न करता फक्त माणसं बाहेर पाठवायची आणि हैदोस घालायचा, हे कोणतं राजकारण? साधी गोष्ट तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. 17 वर्ष पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान निवडून आले उत्तर प्रदेश. 15 वर्ष इंदिरा गांधी
पंतप्रधान निवडून आल्या उत्तर प्रदेश. 5 वर्ष राजीव गांधी निवडून आले उत्तर प्रदेश. अटल बिहारी वाजपेयी 4.5 वर्ष निवडून आले उत्तर प्रदेश. सगळे पंतप्रधान. विश्वनाथ प्रताप सिंग, संजय गांधी पण तिथूनच, सोनिया गांधी तिथूनच, आज 10 वर्ष झाली. लाल बहादूर शास्त्री, राहुल गांधी, हे सगळे उत्तर प्रदेशमधून निवडून आले. म्हणजे इतके पंतप्रधान ज्या प्रांताने देशाला दिले त्या प्रांतातली लोक तिथून बाहेर पडतात आणि दुसऱ्या राज्यांना छळतात. त्या प्रांतांमध्ये तिथे गुन्हेगारांचे अड्डे झालेत. पण मला सांगा, घटनेमध्ये प्रत्येकाला संचाराचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे संचाराचं म्हणून दुसऱ्यांना जाऊन त्रास द्यायचा असं नाही होत. माझ्याकडे इंदिरा गांधींचा कोट पण आहे त्याच्यावरती, ज्यांनी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये इंदिरा गांधींनी स्वतः सांगितलं होतं की एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावरती जर लोक तिकडे कामासाठी गेली आणि तिथल्या स्थानिकांना जर समजा कामं नाही मिळाली किंवा तिकडे जर त्रास व्हायला लागला तर त्या राज्यांमध्ये टेन्शन्स वाढतील, असं इंदिरा गांधींचा कोट आहे माझ्याकडे तो. झी 24 तास, एक पाऊल पुढे.